हा ही बघा सुरमई, सुरमईचा काय भाव आहे? हा कसला चांद मासा आहे ना? यो चोयऱ्या बोंबील नाही, यो कसला मासा खटपूर नाही, हा एक सरंगा आणि हा दगडी सरंगा. जस्ट म्हटलं आम्ही ब्लॉग बघून आलो, मसाला काल केलात तो. उमा खूप त्रास देते ना. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. आलोय आज उल्वे मध्ये, उल्वे नॉर्थ शगुन चौकला. इथेच फिश मार्केट आहे. तर बघायला गेलो तर उल्वे मध्ये भरपूर सारे फिश मार्केट आहेत. त्याच्यामधलं आज आपण शगुन चौकचा फिश मार्केट आहे तो एक्सप्लोर करणार आहे. इथे मासलीला काय भाव आहे, मासली कशी भेटते, कोणकोणत्या प्रकारची मासली आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इकडे पोहोचायचं कसं ते पहिले तुम्हाला सांगतो. हार्डली 5 ते 10 मिनिटाच्या वॉक डिस्टन्स वरती इकडे रेल्वे स्टेशन आहे उल्वेचा. तिकडनं तुम्ही येऊ शकता किंवा इकडेच मेन हायवे आहे. मेन हायवे वरनं 5 मिनिटं लागतील ना मित्रा. शगुन चौक तुम्ही विचारून या, त्याच्या बाजूलाच हा चौकामध्येच हा मोठा फिश मार्केट आहे. ही बिल्डिंग बघा गामी किंवा हा ट्रेंडचा शॉपिंग सेंटर आहे, त्याच्या बाजूलाच असा फिश मार्केट भरलेला आहे. तर सकाळीचे 11 वाजलेत आणि आज रविवार आहे आणि मार्केटला गर्दी बघा खचाखच भरलाय. मीनाक्षी ताई बरे हो ना? हा आज रविवार आहे, भरपूर जण आहेत मासली घ्यायला. नमस्कार सर. हो, आणि मासलीमध्ये काय काय आहे? कोळंबी, हा गोड्या पाण्यातली कोळंबी आहे, पापलेट आहे, याला काय बोलतात तिसऱ्या नाही, तिसऱ्या, माकुल आणि हलवा साफ करताना दिसतात बघा. दररोज भरते ना यो मार्केट, कधी बंद नसते ना? रोज सोमवारी चालू असते, सोमवारी संध्याकाळी. सोमवारी फक्त संध्याकाळी सुरू असते, नाही तर बाकी सर्व दिवस तुम्हाला एवढी मासली तुम्हाला मार्केट बघायला मिळेल. हे काय हलवा नाही? हा हे बघा हलवा मासा कापताना दिसते. काय भाव आहे हलव्याला? हलवा 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो हलवा. आणि ही सुरमई? 1200. सुरमई 1200. आणि बोईट, कुपा, मुशी, पापलेट सर्व काय आहेत बघा. ते काय सस्सा आहे ना तो? हा ससा आहे, जिताडी आहे. सस्सा आणि जिताडा मासा पण दिसते तुम्हाला बघा. सश्याला काय भाव आहे? 600 किलो आहे. 600. हा 600. आणि जिताड्याला? जिताड्याला 1000. हा जिताड्याला 1000. हे बघा उल्वे नॉर्ड मध्येच, उल्वे नॉर्डच नाही हो, हा उल्वे नॉर्ड सेक्टर 19 मध्ये तुम्ही येत आहे. सर्व प्रकारचे मासे मिळतात बघा तुम्हाला. आणि सहर्ष आलाय बघा मासली घ्यायला. काय घेणार, काय खाणार आहे रविवारी? काय खाणार आहे? मोदके. अरे वा. सहर्ष कुठला आहेस तू? प्रॉपर कोकणचा? हा कोकणचा मुलगा आलाय बघा. हा मोदक मासे खाणार आहे ना? हा मग उमाचे पण आवडते आहेत मोदक मासे. हा छोटे छोटे असतात ना. मस्त मस्त. आणि या बाजूला दमयंती ताई आहेत. ताई काय आहे मावरा? टोल मासा आहे ना? हा टोल, हलवा सर्व प्रकारचे वागते. आणि बला पण दिसते बघा. याचा काय भाव आहे टोलचा? 100 रुपये. 100 रुपये पाव किलोवर विकतो. हा 100 रुपये म्हणजे 400 रुपये किलो. आणि बल्याचा 150ला 1. आणि पिंकी ताई आहे तिकडे, त्यांनी पण बघा मस्त एकदम स्टॉल सजवलेला आहे. त्यांच्याकडे पण एकदम हे किती 150 ग्रामचा पापलेट का? 150 ग्रामचे पापलेट दिसतात बघा तुम्हाला. कलेट पण असतात ना. हा आणि यो काय दगडी पापलेट, दगडी सरंगा ना. हा म्हणजे सरंग्यामध्ये पण प्रकार असतात मंडळी. हा बघा हा एक सरंगा आणि हा दगडी सरंगा. कसा असतं यो खावाला? मस्त सरग्यासारखंच लागतंय. हा आपण पण एकदा नक्की ट्राय करूया. दगडी सरंगा आणि पापलेट घेऊन जाऊया आणि काय फरक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. काय भाव आहे याचा सर? याचा दगडीचा 300ला 3 आहे. हे 300ला 3. असं मोठा असला तर 1 किलो 600ला जाते. मोठा असलं का 1 किलो 600ला, नाही तर 300ला 3. आणि ये 600ला 4 आहे. हे 600ला 4 आणि हे 300ला 3 नाही. पण खावाला सारखंच नाही. हा हे बघा दगडी सरंगा. नक्की ट्राय करूया आपण आज. घेऊन जाऊया आणि बघूया सरंग्या आणि दगडी सरंग्यामध्ये काय फरक आहे ते. आणि बोंबलाचा काय भाव आहे? बोंबील 200चा वाटा आहे भाऊ. 200. सध्या महाग आहेत ना भरपूर. हा 200 रुपये वाटा बोंबील. पण तुम्ही बघताय सर्व प्रकारचे मासे आहेत बघा त्यांच्याकडे. आता जस्ट म्हटलं आम्ही ब्लॉग बघून आलो, मसाला काल केलात तो. हो खूप छान सुंदर वाटतं एकदम ब्लॉग तुमचे बघायला. उमा खूप त्रास देते ना मला. त्रास देते पण ते बघायला आम्हाला खूप आवडतं, नेहमी आवडतं. थँक्यू. बघ उमा आता तरी कमी त्रास द्यायला नाही नका कमी त्रास देऊ, आम्हाला आवडतं ते बघायला. पहिले मी त्रास द्यायचो तेव्हा लोक मला तेही आवडायचं, आम्हाला तेही आवडायचं. पण आम्ही मस्ती करत करत असे राहतो. ते आवडते तुम्हाला बघायला. बरोबर ब्लॉग बघायला आम्ही नेहमी बघतो. एकही ब्लॉग सोडत नाही आम्ही. अरे वा. आणि सर पण आहे. सर तुमचं नाव काय? भरत पाटील. हा तर भरत सर काय घ्यायला आलेत आज? मच्छी बघतोय संडेला. हो
संडे रविवारच्या दिवशी काहीतरी एकदम चांगला मच्छीचा बेत. आणि आज मॅच पण आहे. मॅच बघत मॅच करणार आहे. हो. आणि हिचं नाव काय? हाय रिद्वी. थँक्यू. चला ऑल द बेस्ट. तर मार्केटमध्ये भरपूर सारी मासली आहे, पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी मी आणि माझा मित्र प्रथमेश ऑनेस्ट ॲपच्या थ्रू गोल्ड कॉईन विनरला 1 ग्रामचा गोल्ड कॉईन द्यायला आलोय. ते कुठे आलोय आणि कसं ते जिंकलंय ते तुम्ही बघा. नंतर मग गोल्ड कॉईन जिंकल्यावरती आपण भेटूया. चला तर आलोय आपण अंधेरी ईस्ट सारगाव मध्ये. प्रवीण नायडू सर आहेत. नमस्कार. हो. तर तुम्ही या आठवड्याचे या वीकचे 1 ग्राम गोल्ड कॉईन विनर आहेत ऑनेस्ट ॲपच्या थ्रू. तर प्रथमेश आणि मी तुमच्यासाठी 1 ग्रामचा गोल्ड कॉईन घेऊन आलोय. हो. तर काय सांगणार ऑनेस्ट ॲप बद्दल? कसं होतं तुमचा अनुभव? खराब होतं. मला मी टाकलो तो पैसे, ते सर्वजण तुम्ही तेच सांगतात, पैसे टाकला मी विसरलो. माझं पण तसंच झालं, विसरला. तुम्ही त्या दिवशी मला फोन केला, मला पण मी फर्स्ट कॉलमध्ये अटेम्प्ट नाही केलं, मग सेकंड कॉलमध्ये अटेम्प्ट केला, बघितलं तर हा ठीक आहे. मग तुमचा डीपी फोटो बघितला, बोला हा ठीक आहे प्रॉपर आहे. आजकाल तुम्ही कॉल पण केला त्याच्यामध्ये तेच येतो, सावधान राहा, हे सर्व फेक कॉल आहे, हे सर्व आता सर्व तेच प्रॉब्लेम आहे. हो. पण आपला आज कितवा 19वा आठवडा आहे ना? कंटिन्यू 19व्या आठवड्यापर्यंत आपण जे कोणी विनर आहेत त्यांना आपण प्रॉपरली दाखवलंय लाईव्ह मध्ये, आणि त्यांच्या घरी आम्ही गोल्ड कॉईन घेऊन आलोय. बघितलं ते आम्ही ब्लॉग मध्ये बघतो. हो. आणि त्याच्या आधीही आपण ऑलरेडी एक घर दिलेलं आहे आणि एका घराचा मेकओव्हर केलेला. बरोबर. हो. ते पण फक्त 499 मध्ये. जास्त काही आपण त्याच्यावर असं काही घेत नाही. हाच इंटेन्शन आहे की आपण ज्यांना जे अफोर्ड नाही करू शकत त्यांना आपण एक घर देऊ शकतो. तर हेच इंटेन्शन आमचं या ओनेस्टद्वारे आहे. तर एक परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. 19 वीकचा हा गोल्ड कॉईन. थँक्यू. सपोर्ट करताय आणि विश्वास दाखवताय आमच्यावरती, त्याबद्दल धन्यवाद. तर आजपर्यंत आपण करत आलोय आणि पुढेही करत राहणार. तर प्रवीण सर तुम्हाला शेअर करताय, तर प्रवीण सर आज जिंकले तर तुम्ही पण त्यांच्यासारखे जिंकू शकता. तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. आणि 499 मध्ये तुम्ही पण मेगा प्राइज मध्ये आयफोन आणि मोठे मोठे गिफ्ट्स 1 BHK सारखे जिंकू शकता. तर पुन्हा एकदा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही या आहेत या आठवड्याचे 1 ग्राम सोन्याचे गोल्ड कॉईनचे विनर ऑनेस्ट ॲपच्या थ्रू. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि इथे जागृती ताई पण आहे. काय चिरी मासा कापता? चिरी मासा, याला काय राणीव बोलतात ना? हा, राणी मासा. आणि माशाची गावरी बघा, एकदम लाल लाल गावरी आहे, मस्त एकदम फ्रेश मासा आहे. काय भाव आहे चिरीला? 400 रुपये किलो आहे दादा. 400 रुपये. 200ला 3 लावले. हा, 200ला 3 भेटतात. 400 रुपये किलो. मासली पण एकदम फ्रेश आहे. आणि बांगड्याचा काय भाव आहे? बांगडा 200ला 6 आहे. 200ला 6. बांगडा 200ला 6. हे बघा, भाव पण जे काही आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय बघा. आणि कोलंबीचा काय भाव आहे? 1 किलो 500 आहे. 1 किलोचं 500. हा, चालेल. भरपूर गर्दी आहे आज, गडबड आहे त्यांची. आणि या बाजूला श्रद्धाताई आहेत. श्रद्धाताई सगळ्या उलव्याच आहेत तुम्ही का गव्हांच्या? वामन डोंगरीच्या. मग रेल्वे स्टेशन कंचा जवळ आहे? वामन डोंगरी म्हणजे उलवाच नाही. हा, वामन डोंगरी रेल्वे स्टेशन एकदम जवळ आहे. आणि त्यांच्याकडे मासली बघा, असला चांद मासा आहे ना? चांद मासा दिसतोय बघा तुम्हाला. आणि एक आहे सोंदाले ढोमा आणि ढोमा मासा बघा. आणि छोट्या छोट्या तांबी आहेत त्यांच्याकडे, त्या तांबी कापताना दिसतात बघा. यो कितीला आहे चांद मासा? 200ला. याला पापलेट बोलतात. हे बघा, चांद पापलेट 200ला. नक्की आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये ट्राय करू. हा, आणि इथे सुरमई पण आहे आणि सर्व आहेत बघा. आणि इथे देवेनी काकी आहेत. काकी कोणता मासा कापता? नारबा. आणि नारब्या माशाला काटा असते, काटा काढला वरचा. हा, वरचा काटा कापतात आणि तो मासा कापतात. हे बघा, कसा असतंय टेस्टला मावरा? चांगला असते ना? हा, सर्व फ्रेश मासे आहेत बघा. यो बोईट ना? हा, हे आपल्या डोलीला मिळतंय का झाला ना भेटलेला बोईट आहे बघा. हे काय बोईट? हा, बोईट दाखवतात बघा. हो, सर्व आपले फिशरमॅन आहेत. बोटी पण आहेत त्यांच्या, बोटीतला मावरा घेऊन येतात बघा इथे. आणि हे काय सकला आहे नाही? सकला, हेकरू आणि ताम पण दिसते बघा. काय भाव आहे सकल्याला? 600 रुपये किलो. आणि हेकरूला? 1000 रुपये किलो. हेकरू जिवंत आहे ना एकदम? हे बघा, मस्त एकदम हेकरू म्हणजे ताजा आहे. हो. आणि तांबीला काय भाव आहे? तांबीला पण 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. पूर्ण घेतली तर काय कमी भाव आहे? हा, हे बघा बांगडा, हे बघा सकला, हेकरू आणि ताम दिसते तुम्हाला, फिंगर मार्क. आणि अर्चनाताई आहेत. काय बांगडा कापताव नाही? बांगडा पक्काच खाताना वाटतं इथे उलव्याला.
बांगडा जास्त चालते ना, बांगडा, तारली, सुरमई सर्व चालते बघा. हा रविवार आहे, रविवारच्या दिवशी सर्वजणांनी मासली खाण्याचा बेत केलाय आणि त्याच्यातलेच बांगडे कापताना दिसतात बघा. इकडे नरहरी मामा आहेत. काय कोलबी सोलताव? कोलबी मग चैती बीती नाही मिळत, सगळे गोडे पाण्यांचीच आहे कोलबी. हा चैती बीती खात नाही तर भेटत नाही. काय भाव आहे हिचा? 500 रुपये किलो गोड्या पाण्यातली कोळंबी दिसते बघा. आणि सुरमईचा काय भाव आहे? 1000 रुपये. हा हे बघा सुरमई बघा, मुशी आहे. हे कसला मासा? ढोमा. आणि हे ढोमा आणि हे सोंदाला नाही. हा आणि हे बघा हे सोंदाला. याचा काय भाव आहे सोंदाल्याचा? 200ला 3. हा सर्व प्रकारचे मासे आहेत आणि पापलेट बघा एकदम फ्रेश दिसतात तुम्हाला. आणि फिरता फिरता आलोय आपण टोकाकडे, जिथे मार्केट संपते. इथे बेबीताई आहेत. बेबीताई किती जणी आण तरी मावरा विकायला तुमच्या गावातल्या? 20 जणी आण. स्टॉल किती आण हो बोलू? 20 जणी आहेत ना? 20 जणी आहेत आणि 20 जणी जवळ भरपूर सारे अलग अलग प्रकारचे मासे आहेत. बेबीताईंकडे तर हे काय चांद नाही. हा चांद मासा, यो चोयऱ्या बोंबील नाही. हा चांद मासा, चोयऱ्या बोंबील माहिती आहे लोकांना. हा खातात काय? खातात ना? कसा लागतंय चवीला? हा चोयऱ्या बोंबील पण खातात बघा इकडची लोक. आणि यो काय? हा आणि यो कसला मासा? खटकूर नाही. आणि खटकूर पण बघा जिताड्यासारखाच प्रकार आहे, पण कलर मध्ये फरक असतो बघा. खटकूर मासा, चोयऱ्या बोंबील आपण पहिल्यांदा बघितलं इथे. काय भाव आहे चोयऱ्या बोंबीलचा? 300 रुपये. 300 रुपये. आणि या चांदचा 500 रुपये. हो. आणि मीनाक्षी ताई आहे तिथे. काय पापलेट कापताव? हा पापलेट आणि टोल मासा आहे बघा त्यांच्याकडे. टोल, सुरमई आणि हेकरू. काय भाव आहे या हेकरूचा? 100ला 2. हा मस्त सर्व प्रकारचे मासे आहेत. हा ही बघा सुरमई. सुरमईचा काय भाव आहे? 1000 रुपये. 1000 रुपये किलो सुरमई. जिताऱ्याचा काय भाव आहे ताई? 1000 रुपये. हा बघा एकदम सुपर फ्रेश जिताडा आणि सुरमई बघा. आणि इथे राजेश्री ताई पण आहेत बघा. बरे आहो ना? हा मस्त आहे तुमचा मार्केट. बरीच जण येतात. गर्दी बघा रविवारच्या टायमाला फुल भरलाय. हो सर्व आपले उलव्याचीच लोक येतात ना. आणि त्यांच्याकडे पण बघा मस्त एकदम बांगडे आहेत. हे काय आहे? काळे मासे. हा हेकरू. गोड्या पाण्यातले मासे नाही विकत कोण इथं? हा गोड्या पाण्यातले मासे नाही येतात, म्हणजे बाहेरची लोक नसतील येत, सर्व आपली कोकणी महाराष्ट्रीयन लोक आहेत. तेच इथे मासे घ्यायला येतात बघा. पापलेट, काळे मासे, कोळंबी, बांगडा, यो हेकरू नाही, बारीक हेकरू, नारबा आणि सर्व काही आहे बघा. कोळंबी भरपूर खातात. कोळंबी, तारली, पापलेट आणि सुरमई भरपूर जण घेऊन जातात हे बघा. तर प्रत्येक गावाला जसा मार्केट बनवून देतात तसा नाही आहे. एकदम चौकामध्येच बसलेले आहेत आणि 20 ते 25 महिला आहेत ज्या इथे मच्छी विकत असतात. पण मासलीचं जे काही तुम्हाला सांगितलं होतं, मासलीला काय भाव आहे ते दाखवूया, मासली कशी भेटते ते दाखवूया. आणि इकडेचे कोळी बांधव जे स्वतः मासे पकडायला जातात आणि विकतात, त्यामुळे मासली फ्रेश आहे एकदम. गोड्या पाण्यातली कोळंबी, बोंबील, सुरमई सर्व प्रकारचे मासे तुम्हाला इथे बघायला भेटतात हे बघा. तर या नक्की जवळपास कुठे राहत असाल आणि ताजी ताजी मासली पाहिजे असेल तर शगुन चौक उल्वेमध्ये वामन डोंगरी रेल्वे स्टेशन पासून खूप जवळ आहे. तू नुसता मावरात दाखव. आणि आपल्या मेन हायवे पासून पण एकदम जवळ आहे. नक्की या इकडनं जात असाल तर सर्व प्रकारचे मासे मिळतात. फक्त सोमवारी संध्याकाळी चालू असते, बाकी नॉर्मल टाइम मध्ये चालू असते बघा. तर छोटासा प्रयत्न होता उल्व्यामधला फिश मार्केट दाखवण्याचा, वामन डोंगरी उल्व्यामधला फिश मार्केट दाखवण्याचा आणि तिकडे भाव काय आहे, कशी मासली आहे ते सर्व दाखवण्याचा. जर आवडली असेल माहिती तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.